नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना. मित्रांनो, हे लेक्चर पूर्णतः बेसिकपासून ते डीपपर्यंत होणार आहे, त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर आपण कोणताही वेळ न दवडता सुरू करूया मूलभूत संकल्पनेतील टॉपिक. मित्रांनो, या संकल्पना तुमच्या पूर्णपणे क्लिअर करून देईन. तर अर्थव्यवस्था म्हणजे काय? मित्रांनो, अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी हे 4 मुद्दे तुम्हाला समजणे अत्यंत गरजेचे आहे. कोणते? उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, विभाजन म्हणजे डिस्ट्रीब्युशन, विनिमय म्हणजे एक्सचेंज, उपभोग म्हणजे कंजम्पशन. मित्रांनो, उत्पादन म्हणजे आपण जी वस्तू निर्माण करतो ते घटक. विभाजन म्हणजे निर्माण केलेल्या वस्तू आपण जे डिस्ट्रीब्युशन करतो ते घटक. विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात पैसा म्हणजे वस्तूची देवाणघेवाण होईल. आणि उपभोग म्हणजे शेवटी त्या वस्तूने ग्राहकाची गरजा भागते ते घटक. मित्रांनो, हे 4 घटक म्हणजेच उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग यांच्या व्यवहारांना अर्थशास्त्रामध्ये आर्थिक व्यवहार म्हणतात. आणि अशा संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. ही अर्थव्यवस्था आपण गावात, शहरात, जिल्ह्याच्या ठिकाणी, देशाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण जगाच्या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो, अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. एक उत्पादन साधनांच्या मालकीनुसार आणि दुसरा विकासाच्या अवस्थेनुसार. उत्पादन साधनांच्या मालकीनुसार 3 प्रकार पडतात: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था. व विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था असे 2 प्रकार पडतात. उत्पादन साधनांची मालकी म्हणजे काय हे जाणून घेऊया. भूमी, श्रम, भागभांडवल, उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हणतात. अर्थव्यवस्थेत ही साधने कोणाच्या मालकीची आहेत या आधारावर अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार पडतात. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन देश, जपानी देश ही राष्ट्रे भांडवलशाही राष्ट्रे आहेत. या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम असतो. या अर्थव्यवस्थेत शासनाचा हस्तक्षेप अल्प असतो. म्हणजेच ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने खाजगी मालकीची असतात व वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते, त्यांच्या किमती बाजार यंत्रणेने ठरवतात, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. आपण यांची वैशिष्ट्ये पाहू. उत्पादन साधनांची मालकी ही खाजगी व्यक्तींकडे असते. उद्योग व व्यवसायाची निवड व उभारणी यांचे निर्णय स्वतः मालक घेऊ शकतो. ग्राहक सार्वभौम असतात. म्हणजेच ग्राहकाला वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य असते. बाजार स्पर्धेचे प्राबल्य असते. किंमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते. म्हणजेच सरकारी हस्तक्षेप नसतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेलाच मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था असेही म्हणतात. तसेच ही अर्थव्यवस्था मागणी व पुरवठा या बाजार शक्तींचा स्वयंचलित अर्थव्यवस्था असते. या बाजारात शक्तीचा एक अदृश्य हात कार्यरत असतो असे म्हटले जाते. भांडवलशाही अर्थव्यवस्था एक प्रमुख उद्दिष्टे म्हणजे नफा मिळवणे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कौशल्यांना पूर्णपणे वाव असतो. एम स्मिथ यांच्या मते बाजारपेठ असणे आवश्यक आहे. त्यांच्या मते एकाधिकार हा ग्राहकाविरुद्ध षडयंत्र आहे. स्मिथ यांच्या मते बाजार अर्थव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ आहे, कारण यांच्यामुळे सामान्य माणसाच्या हितात वाढ होते. यालाच कल्याणकारी अर्थव्यवस्थेचा प्रथम मूलभूत प्रमेय म्हणतात. आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण, नफा जास्त, वेतन कमी, बेकारी वाढणे आणि आर्थिक विषमतेत होणारी वाढ हे बाजार अर्थव्यवस्थेचे दोष आहेत. तर आता आपण मित्रांनो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष पाहूया. आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण तसेच आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येते. जास्तीत जास्त नफा मिळवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्यामुळे बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण, गरिबी इत्यादीचा विचार केला जात नाही. समाजवादी अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनांची साधने सरकारी तसेच सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. यांची वैशिष्ट्ये: उत्पादनांच्या साधनांची मालकी तसेच साधनसामग्रीचा वापर समाज हितासाठी केला जातो. वस्तू व सेवाचे उत्पादन, किमती ठरवणे, वस्तूची विक्री करणे याबाबतचे सर्व निर्णय सरकार घेते. हे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खाजगी व्यक्तींना नसते. वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी केले जात नाही.
सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्यामुळे मूलभूत गरजा असलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते. समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक व सांस्कृतिक विषमता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. वस्तू व सेवांचे वाटप किमती याबाबत बाजार यंत्रणेवर अवलंबून असल्यामुळे ग्राहक सार्वभौम ठरत नाही. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम नसतो. बोल्शेविक क्रांतीनंतर पूर्व सोव्हिएत संघात या अर्थव्यवस्थेचा उदय झाला. रशिया, क्युबा, चीन ही समाजवादी राष्ट्रे आहेत. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांवर शासनाची मालकी असते. या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम नसतो व सर्व निर्णय शासनामार्फत घेतले जातात. नफा कमवणे एक उद्दिष्ट असते, मात्र हा नफा समाज कल्याणासाठी वापरला जातो. सर्वप्रथम समाजवादाचा स्वीकार रशियाने केला. त्यांचे 1990ला विघटन होऊन 15 राष्ट्रे निर्माण झाली. यांना कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट असे म्हणतात. समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच साधनसामग्रीचा अपव्यय होतो. मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थव्यवस्थेतील दोष टाळून ज्या चांगल्या गुणांचा समन्वय साधून जी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक व खाजगी या दोन्ही क्षेत्राचे सहअस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत घडून आणले जाते. काही वस्तू व सेवांच्या उत्पादनावर सरकारी क्षेत्राचा पूर्णपणे मक्तेदारी असते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. मात्र 1991च्या आर्थिक सुधारणापासून भारतीय अर्थव्यवस्था प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेपासून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे, म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे होत आहे. विकास अर्थव्यवस्थेनुसार प्रकार. विकसित अर्थव्यवस्था. मोठे दरडोई उत्पन्न, औद्योगिकरण, शहरीकरण, साक्षरता मोठ्या प्रमाणात, घटता जन्मदर, घटता मृत्यूदर ही विकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. USA, UK, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड याची उदाहरणे आहेत. विकसनशील अर्थव्यवस्था. वरील वैशिष्ट्ये कमी प्रमाणात असतात, म्हणजेच कमी दरडोई उत्पन्न, कमी औद्योगिकीकरण, कमी शहरीकरण, कमी साक्षरता प्रमाण, वाढता जन्मदर, वाढता मृत्यूदर ही विकसनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका इत्यादी देशांचा यात समावेश होतो. मात्र ही राष्ट्रे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणून त्यांना अविकसित अर्थव्यवस्था किंवा अल्पविकसित अर्थव्यवस्था म्हणण्याऐवजी विकसनशील किंवा विकासोन्मुख म्हणणे अधिक उचित ठरते. अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. कोणतीही अर्थव्यवस्था विविध क्षेत्राची मिळून बनलेली असते. अर्थव्यवस्थेतील अशा क्षेत्रांचे वर्गीकरण 2 आधारावर केले जाते. 1 व्यवसायानुसार व 2 मालकीनुसार. व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे प्रमुख 3 प्रकार पडतात. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र. ही क्षेत्रे क्लोरिन-क्लर्क यांनी मांडली. प्राथमिक क्षेत्र. या क्षेत्रात नैसर्गिक साधनसामग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय असतात. पशुपालन व्यवसाय, जलसंपत्ती, खनिज, खाणी इत्यादी. प्राथमिक क्षेत्रात कृषी व संलग्न क्षेत्र असेही म्हणतात. द्वितीय क्षेत्र. या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रात उद्योग क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्रात कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो. तृतीय क्षेत्रे. या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. या क्षेत्राला सेवा क्षेत्रे असे म्हणतात. उदाहरणार्थ व्यापार, वाहतूक, दळणवळण तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक यांचा समावेश होतो. तृतीय क्षेत्रामध्ये वैयक्तिक सेवांचाही समावेश होतो. तर मित्रांनो, क्लोरिन-क्लर्क यांनी ही 3 क्षेत्रे मांडली. प्राथमिक क्षेत्रे, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र. चतुर्थ क्षेत्र. या क्षेत्रामध्ये उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर होतो. या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर करून ज्या व्यवसायांमध्ये केला जातो त्यांचा समावेश यामध्ये होतो. उदाहरणार्थ उच्च न्यायासंबंधित संकल्पना, संशोधन व विकास यांच्याशी संबंधित असतो. त्यामध्ये विशेषीकृत ज्ञान,
विश्लेषणात्मक क्षमता इत्यादीचा वापर केला जातो. या व्यवसायामध्ये संशोधन व विकास कार्य, सॉफ्टवेअर विकास, कर प्रतिबंधक, म्युच्युअल फंड इत्यादींचा समावेश होतो. पंचम क्षेत्र. काही तज्ज्ञ पंचम क्षेत्रात चतुर्थ क्षेत्राचाच हिस्सा असल्याचे मानतात. पंचम क्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग. यामध्ये सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्यसेवा, संस्कृती, प्रसारमाध्यमे इत्यादींचा समावेश होतो. या क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश होतो. मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे एकूण 4 प्रकार पडतात. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्रे, संयुक्त क्षेत्र व सहकारी क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र. सरकारची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग व उपक्रमांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रामध्ये होतो. सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालविणारे जाणारे सर्व उद्योग उपक्रम येतात. उदाहरणार्थ रेल्वे, शस्त्रनिर्मिती, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी. खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यातील उद्योग व्यवसायांवर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची मालकी नियंत्रण असते. वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी क्षेत्राचे मूलभूत उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ पूरक उद्योग, लघु उद्योग, घाऊक व किरकोळ उद्योग इत्यादी. संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसायांवर सरकार तसेच खाजगी व्यक्तींची किंवा व्यक्ती समूहाची संयुक्त मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते. सहकारी क्षेत्र. या क्षेत्रात सहकारी तत्त्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्था, उद्योगांचा समावेश होतो. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचाच एक उपप्रकार मानला जातो. सहकारात मालकी खाजगीच पण वैयक्तिक समूहाची असते. भांडवलशाही व समाजवाद या 2 अर्थप्रणालीचा सुवर्णमध्य म्हणजे सहकार होय. सहकार क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे सभासदाने कितीही भांडवल आणले तरीही एक सभासद एक मतदान या तत्त्वावरच सहकारी संस्थेचा कारभार चालतो. तर मित्रांनो, आता आपण अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना पाहिल्या. अशीच इकॉनॉमीची पुढची सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.